जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून खरं तर जिल्हा प्रशासनानं शाळाबाह्य मुलांचा शोध मोहिमेवर चांगलाच जोर लावलाय। अर्धावर शिक्षण सोडलेल्या मुलामुलींना कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या पालकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासनानं गावोगावी वाड्या वस्त्यावर बाजारपेठेमध्ये काम करणाऱ्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी कंबर कसली आहे पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेला वेग। मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू न देण्याचा शिक्षण विभागाचा निश्चय। समग्र शिक्षा अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 6 ते 18 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित तसेच स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 15 ते 30 जुलै या काळात जिल्ह्यात विशेष शोध मोहीम राबवण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाकडून करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणातून नोंद झालेल्या मुलामुलींना 1086 शाळांच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जाणार आहे। शिक्षणाचा टक्का त्यामुळे चांगलाच वाढणार आहे। आपण नुकतेच सर्व शिक्षण विभागाचे अधिकारी, महिला बाल विभागाचे अधिकारी सर्वांची आपण बैठक घेऊन आपण सूचना दिली आहे। याच्यामध्ये 2 प्रकारचे आहे, जे परमनंटली शाळेबाहेर मुलं आहेत आणि 30 दिवसापेक्षा जास्त आपण शाळेला ते आले नाहीये अशा प्रकारचे मुलांची शोध घेणे, असा शोध घेऊन जवळच्या शाळेमध्ये त्यांची प्रवेश प्रक्रिया राबवणे। शाळाबाह्य विद्यार्थी शोध अशी विशेष मोहीम घेतलेली आहे। त्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये ज्या शाळा आहेत, प्राथमिक शाळा, त्या प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि खाजगी शाळेतील शिक्षक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे। होम टू होम सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यातून शाळाबाह्य मुलं किंवा शाळेत अनियमित असलेली मुलं यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत नियमितपणे दाखल करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावात घरोघरी जाऊन मुलांचं सर्वेक्षण जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक करतायत। याशिवाय वीटभट्ट्या, कारखाने अशा ठिकाणी मुलं कामावर किंवा भटकंतीची शक्यता गृहीत धरून लक्ष केंद्रित केलं जात असून बस स्थानक, रेल्वे स्थानक, दगडखाणी, गजबजलेल्या बाजारपेठा, मोठे कारखाने, शेतमळे, तांडे, वाड्या आणि पाड्यावर जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्यानंतर नोंद झालेल्या मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जाणार आहे। सध्या महाळंगी या गावात एकही शाळाबाह्य विद्यार्थिनी सापडलेले नाही आहेत, म्हणजे खेडेगावात शिक्षणाचं प्रमाण 100% असल्याचं समोर आलंय। सर्वेक्षणासाठी मी केंद्र प्रमुख म्हणून माझ्या केंद्रांतर्गत असणाऱ्या 21 शाळांमध्ये जे शिक्षकांना, मुख्याध्यापकांची केंद्रस्तर बैठक घेऊन या बैठकीमध्ये प्रत्येकांना वेगवेगळ्या प्रकारचा भाग, वाडी, वस्त्या, साखर कारखाने, बालमजूर केंद्र असणाऱ्या ठिकाणं, बाजारतळ, आपल्याकडे एरियामध्ये साखर कारखाना आहे तिथे असणारे हे, यासाठी सर्वेक्षणाची मोहीम हाती घेऊन प्रत्येकाला एक टार्गेट किंवा विशिष्ट वस्त्या देऊन हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे। जिल्हा परिषद शाळेतील एक साधारणतः 5 शिक्षकाची टीम गावामध्ये आणि डवरे वस्ती आहे गावाच्या शेजारी, तिथं त्यांनी सर्वेक्षण केलं। घरोघरी जाऊन किंवा बाहेर लोकांना विचारून चौकशी केली की कुणी शाळेत न जाणार वगैरे असं काय आहे का, तर गावकऱ्यांकडून पण रिस्पॉन्स आहे की शाळेत न जाणार किंवा ज्यांचं शाळेत नाव घातलेलं नाही असं कुणीही माळंगी गावामध्ये नाही सध्या। गतवर्षीप्रमाणे राबवण्यात आलेल्या या विशेष शोध मोहिमेत जिल्ह्यात अद्याप तरी शाळाबाह्य मुले आढळून आलेली नाहीयेत। ही जमेची बाजू असली तरी मोहिमेच्या अखेरीस असलेल्या फायनल रिपोर्ट नंतर किती शाळाबाह्य मुले सापडतात यावर प्रशासनाला पुढील दिशा निश्चित करता येणार आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।